नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मेकअप महत्त्वाचा आहे, हो की नाही? आणि मेकअपमधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांचा मेकअप. आता बघा, मी संपूर्ण चेहऱ्याचा मेकअप केलेला आहे, पण माझ्या डोळ्यांचा मेकअप राहिला आहे. त्यामुळे मग मेकअप अपूर्ण वाटतो की नाही? मग डोळ्यांचा मेकअप केल्यानंतर लुक हा पूर्ण होणार आणि मेकअपसुद्धा शोभून दिसणार. आणि डोळ्यांचा मेकअप आपण सहसा एवढं करत नाही, महत्त्वाची गोष्ट लावतो ती म्हणजे आयलायनर, हो की नाही? तर मग विंग आयलायनर कसा लावायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी कोणत्या पद्धतीने लावते ते, कारण आयलायनर लावताना हात थरथरतो किंवा डोळे फडफडतात. त्याचबरोबर जी विंग असते ती दोन्ही डोळ्यांची सारखी येत नाही. त्यामुळे मग आयलायनर कसा लावायचा, मी स्वतः कशा लावते हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमधून. तर आयलायनर लावताना पहिल्यांदा आयलायनर कोणता घ्यायचा, तर मी सांगेन की पेन आयलायनर. आता हा माझ्याकडे आहे, असे पेन आयलायनर असतात, ते तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही नवशिके असाल तर हे तुम्हाला जास्त इझी जाईल लिक्विड आयलायनरपेक्षा. कारण का ते मी सांगते तुम्हाला. तर पेन आयलायनर जो असतो हा पेनसारखाच असतो, म्हणजे आपण जसं पेन पकडतो त्याच्यासारखंच आपल्याला हे पकडायचं आहे. त्यामुळे मग आपल्याला लावताना काही इतकं अगदी म्हणजे अवघड वाटत नाही. तसं लिक्विड आयलायनरच्या बाबतीत काय होतं की एकतर प्रोडक्ट जे असतं ते आपल्याला असं व्यवस्थित पुसून घ्यावं लागतं. मग कधी समजा ब्रशला प्रोडक्ट जास्त आलं तर मग जाड आयलायनर लागतो, हो की नाही? मग ते पेनच्या बाबतीत होत नाही, कारण पेनमध्ये प्रोडक्ट जे आहे ते आपोआप येत असतं. आपण कसं पेनने लिहितो, शाई असते, तशीच याच्यामध्ये ती आयलायनरची शाई असणार ना. सो मग ते इझी जातं. तर मग आता आयलायनर कसं लावायचं हे मी तुम्हाला सांगते पेनच्या आयलायनरने. ओके, तर आपल्याला विंग काढायची आहे. तर ती विंग कशी काढायची, कितपत बाहेर काढायची किंवा किती तिरकी करायची हे कसं ठरवायचं, तर सहज आणि साधं आहे. ते म्हणजे तुमची ही जी वॉटर लाईन आहे तिथून ती विंग सुरुवात करून ती कोणत्या दिशेला बाहेर काढायची, तर आपली ही जे भुवईचं टोक आहे की नाही त्या दिशेला बरोबर ती अशी बाहेर काढायची. ओके, सो हे बघा, आता मी दाखवते. छोटीशीच काढायची. आता ही छोटीशी का काढायची हे मी तुम्हाला शेवटी सांगते. तर आता ही अशी बाहेर काढल्यानंतर पुढं काय करायचं, डोळा थोडासा बंद करायचा आणि ही आत्ता काढलेली लाईन जी आहे तिथून डोळ्याच्या बरोबर मध्यापर्यंत ती अशी तिरकी गेल्यानंतर बरोबर मध्यापर्यंत छेदते ती लाईन. ओके, म्हणजे ती पूर्ण होते. आता यानंतर काय करायचं आपल्याला, हे तुम्ही अगोदर भरून घेतलं तर चालेल किंवा तुम्ही सुरुवातीपासून असं भरून घेऊ शकता. आता हे भरत असताना काय होतं, ज्यावेळेला आपण टोक टेकवतो त्यावेळेला डोळे फडफडायला होतात. त्यामुळे हे जे टोक आहे ते सरळ असं करायचं नाही, कारण ते टोचतं आणि टोचल्यानंतर ऑब्व्हियसली आयलिड ज्या आहेत त्या फडफडतात. त्याच्याऐवजी असं तिरकं पकडायचं, जेणेकरून टोचत नाही, त्यामुळे मग डोळे काही जास्त फडफडत नाहीत. सो मग हे असं उरलेला भाग जो आहे तो मी असा भरून घेते आणि इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीनं आयलायनर लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे झालं एका डोळ्याच्या बाबतीतलं. आता दुसऱ्या डोळ्याला, तर जसं मी म्हटलं की दोन्ही डोळ्यांचा जर तुम्हाला विंग जी आहे ती जर सारखी हवी असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला जसं या डोळ्याला आपण या वॉटर लाईनपासून लाईन काढून ती कुठल्या दिशेने ओढली बाहेर, तर भुवईच्या टोकाच्या दिशेने, तसंच सेम आपल्याला या बाजूचं करून घ्यायचं आहे. आणि अगदी बारीक काढून घ्यायची सुरुवातीला आणि त्यानंतर सेम डोळ्याच्या मध्यापर्यंत ती लाईन ओढत आणायची, जेणेकरून ती चिकटते, छेदते ती लाईन डोळ्यांना. आणि मग हा भाग भरून घ्यायचा आणि त्यानंतर परत एकदा सुरुवातीपासून आयलायनर भरून घ्यायचा. आता ह्या ज्या विंग्ज आहेत ते मी म्हटलं तुम्हाला सुरुवातीला आपल्याला छोट्या काढून घ्यायच्यात. का, कारण जरी जास्त तिरकं झालं ना तर ती मोठी असेल विंग तर ते जाणवून येतं
आणि जर छोटी असेल तर तितकंसं काही जाणवून येत नाही. मग दोन्ही डोळ्याचे आयलाइनर लावून झाल्यानंतर आपल्याला जितकं बाहेर हवं आहे ना तितकं ओढायचं फक्त. झालं का? सेम टू सेम दिसतंय का? आणि मग असा आयलाइनर लावून झाल्यानंतर फक्त मस्कारा लावायचा. त्याचबरोबर अप्पर वॉटरलाईन जी आहे त्याला काजळ लावून घ्यायचं, जेणेकरून डोळे पूर्ण गडद काळे भोर असे दिसतील. सो इतक्या सहज सोप्या पद्धतीने आपण आयलाइनर लावू शकतो. तर बघा, डोळ्यांचा मेकअप झाल्यावर संपूर्ण लुक छान दिसतोय की नाही? तर मग अशाच साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हीही आयलाइनर लावा. मी सांगितलेल्या ट्रिक्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन असाल चॅनलवर तर प्लीज अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मग भेटूयात उद्याच्याच नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आत्तापुरती रजा द्या. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.